या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपती फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी तयार होत असतो आणि तयार होत असताना तो अक्षराच्या फोटोसोबतही बोलत असतो आणि त्यावेळी तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, आत्तापर्यंत तुम्ही मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट माझ्या हातात आणून द्यायची सवय लावली आणि आता तुम्ही नाही आहे तर बघा माझी कशी तारांबळ उडते, मला या खोलीत ना काहीच सापडत नाही आहे. आणि त्याचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार त्याला विचारत असतो की अरे भावा, कुठे आहेस तू? मी फॅक्टरीमध्ये आलो आहे आणि आज आपली एक महत्त्वाची मीटिंग आहे, माहिती आहे ना तुला? आणि त्यावेळी अधिपती म्हणू लागतो की तुला तर माहिती आहे ना, माझी बायको घर सोडून माहेरी निघून गेली आहे, त्यामुळे माझ्या आयुष्याचा आणि या खोलीचा जो काही पसारा झाला आहे तो आता मी आवरायला घेतला आहे आणि त्यामुळे मला फॅक्टरीत यायला उशीर होईल. आणि हे ऐकून ओंकार हसू लागतो आणि मग तो अधिपतीला सांगतो की आपली मुंबईच्या क्लायंटसोबत मीटिंग आहे, त्यामुळे तू लवकर ये. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो, मी त्याच्या आधी येईल. आणि मग तो फोन ठेवून देतो आणि अक्षराला म्हणू लागतो की मास्तरीनबाई, तुम्ही ना आम्हाला खूप त्रास दिला आहे, आता जेव्हा तुम्ही या घरात परत याल ना तेव्हा आम्हीसुद्धा तुम्हाला असाच त्रास देऊ, मग बघतो तुम्ही कसं रडताय ते. आणि मग त्यानंतर तो हसतच म्हणतो की नाही या मास्तरीनबाई, आम्ही कधीच तुम्हाला त्रास देण्याचा विचारही करू शकत नाही, तुम्ही फक्त लवकरात लवकर घरी या. दुसरीकडे भुवनेश्वरी एका माणसाला फोन करते आणि त्यावेळी दुर्गीसुद्धा त्या ठिकाणीच असते. भुवनेश्वरी त्याला सांगत असते की तुमचा जो बँड आहे ना तो आमच्या घरी पाठवून द्या. आणि त्यावर तो माणूस आनंदाने म्हणतो की ठीक आहे सरकार, मी लगेच पाठवतो. त्यानंतर भुवनेश्वरी त्याला हे सुद्धा सांगते की तुम्ही आमच्या घराचं डेकोरेशनचं जे काम बंद केलं होतं ना ते आता पुन्हा सुरू करा. आणि आता फक्त घर डेकोरेशनच करायचं नाही आहे तर सगळीकडे लाईटिंग लावायच्यात, गार्डनमध्ये सुद्धा डेकोरेशन हवं आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा एकदम मोठं काम आहे, त्यामुळे सगळं नीट व्हायला हवं. आणि त्यावर तो माणूसही आनंदाने हो म्हणतो आणि सगळं काही व्यवस्थित होईल असा शब्द भुवनेश्वरीला देतो. त्यानंतर मग भुवनेश्वरी दुर्गीला सांगते की दुर्गे, आता तू सुद्धा तयारीला सुरुवात कर, त्या मेहंदीवालीसोबत आणि रांगोळीवालीसोबत बोलून घे, उगाच ऐनवेळी धावपळ व्हायला नको. आणि ते ऐकून दुर्गी विचारू लागते की अगं ताई, पण हे सगळं कशासाठी? तर भुवी म्हणत असते की माहीत नाही का आमचं लग्न आहे. तर दुर्गी म्हणते की अगं हो ताई, पण त्यासाठी एवढं सगळं? तर भुवनेश्वरी म्हणते हो, मग आमचं लग्न आहे ते थाटामाटात व्हायला नको का? आणि त्यावर दुर्गी म्हणते की अगं हो ताई, बरोबर आहे तुझं, पण लग्नाला तर अजून वेळ आहे ना. पण भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला कोणतीही धावपळ व्हायला नको आहे, त्यामुळे तू सगळ्यांसोबत बोलून घे, तयारीला सुरुवात कर. आणि आता आम्ही जो बँड बोलावला आहे ना तो आमच्या लग्नासाठी नाही तर सुनबाईंच्या स्वागतासाठी. आणि हे ऐकून दुर्गी खूप चिडते. दुसरीकडे चारुहास सर मंदिरात आलेले असतात आणि ते देवीकडे प्रार्थना करत म्हणत असतात की देवी आई, तुला तर माहिती आहे माझी इच्छा आहे की अक्षराने लवकरात लवकर घरी यावं, पण मला असंही वाटतं की अक्षराने तिच्या कंडिशन्सवर घरी यावं. जर ती भुवनेश्वरीच्या सांगण्याप्रमाणे घरी आली ना तर मग भुवनेश्वरी पुन्हा एकदा तिला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि कधी ती अक्षराला घरातून बाहेर काढेल हे कोणाला कळणारही नाही. त्यामुळे माझी तरी अशीच इच्छा आहे की आज अक्षरा आईंसोबत घरी न यावी, तू फक्त या सगळ्यामध्ये माझी साथ दे. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते, ती देवीचा आशीर्वाद घेते आणि चारुहासला विचारू लागते की बाबा काय झालं, तुमची तब्येत ठीक तर आहे ना? तर चारुहास म्हणत असतो की हो अक्षरा, मी ठीक आहे, तू घाबरू नको, मला फक्त तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलावले. तर अक्षरा विचारते की पण काय झालं आहे बाबा? आणि त्यावेळी चारुहास म्हणू लागतो त्या भुवनेश्वरीने तिचा हुकुमाचा एक्का तुझ्या घरी पाठवला आहे, पण अक्षराला समजत नाही नेमकं कोण घरी येणार आहे. आणि मग चारुहास सर तिला सांगतात की त्या भुवनेश्वरीने आईंना तुझ्या घरी पाठवले तुला इकडे परत आणण्यासाठी. आणि हे ऐकून अक्षराला आनंदही होतो पण भीतीही वाटते. ती म्हणत असते की आजी कधी घरी येणार आहेत? तर चारुहास सर तिला सांगतात की आत्तापर्यंत त्या पोहोचल्यासुद्धा असतील. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मग बाबा आता आपण काय करायचं, मी आजींना काय सांगू? तर चारुहास सर म्हणत असतात की काय सांगू म्हणजे, अगं तू आईंना सरळ नकार दे. आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. ती म्हणत असते की बाबा मी आईंना असा नाही नकार देऊ शकत. तर चारुहास म्हणत असतो की अगं पण का? तर अक्षरा म्हणू लागते की बाबा मी माझी मतं भुवनेश्वरी मॅडमसमोर मांडू शकते, त्यांच्यासोबत भांडूसुद्धा शकते, पण आजींसमोर मी काहीच बोलू शकणार नाही. आजींचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा त्यांचा खूप रिस्पेक्ट करते, त्यांना नकार देणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. आणि जर त्यांनी मला इमोशनल होऊन सांगितलं
विचारलं की चल अक्षरा माझ्यासोबत घरी चल, तर मग मी काय बोलणार आहे मला तर काही सुचणारच नाही. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की हो बाळा माहिती आहे मला, पण हीच वेळ आहे, तुला स्ट्रॉंग राहायलाच हवं. तर अक्षरा म्हणत असते की हो बाबा मला कळतंय सगळं, पण आजींना मी नाही ना नकार देऊ शकत. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी अधिपतींसोबत लग्न करून त्या घरात आले ना, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. त्या घरच्या अटी नियम हे सगळं ना मला खूप भीतीदायक वाटत होतं. आणि या सगळ्याबद्दल मी कोणाशी बोलावं, कसं काय करावं हे देखील मला समजत नव्हतं. आणि त्यावेळी आजींनी माझी साथ दिली. आजींनी माझी खरंच खूप काळजी केली. माझं आणि भुवनेश्वरी मॅडमचं कितीही भांडण झालं ना, तरी त्या नेहमी मला सपोर्ट करायच्या. एकदा तर मला खूप ताप आला होता, तेव्हा त्यांनी अगदी मुलीप्रमाणे मला जपलं. त्यामुळे मी त्यांना नकार नाही देऊ शकत. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अक्षरा मला माहिती आहे, आणि अगं तू त्या घरात येण्याआधी आई माझासुद्धा आधार होत्या. त्यांनी माझ्यासाठी ना खूप काही केलं आहे आणि अजूनही करतायत. त्या भुवनेश्वरीच्या नकळत कुठून कुठून औषध घेऊन यायच्या, मला बरं करायचा प्रयत्न करायच्या, मला खाऊ पिऊ घालायच्या. त्यांनी खूप कष्ट घेतलेत गं, पण आता वेळच अशी आहे की आपल्याला त्यांना नकार द्यावाच लागेल. आणि ते ऐकून अक्षरा काळजीतच पडते. दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत असतो, तर दुर्गी मुद्दाम त्या ठिकाणी येते आणि मग ते अधिपतींना सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, ताईने लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे, आणि ती हे जे काही करते ना ते बघून मला थोडं विचित्रच वाटतंय. म्हणजे तिने आत्ता या वयात लग्न करायची आणि एवढ्या थाटामाटात लग्न करायची काय गरज आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आमच्या आईसाहेबांचं लग्न आहे, मग ते थाटामाटात व्हायला नको का. आणि त्यावर दुर्गी म्हणते की हो ठीक आहे ना, पण त्यासाठी इतकं सगळं करायची काय गरज आहे. अहो अधिपती तुम्हाला माहीत नाही, पण जेव्हापासून लोकांना कळलं आहे ना की ताई लग्न करते, तेव्हापासून कित्येक लोकांनी आमच्या नातेवाईकांनी मला फोन केले. ते मला विचारतायत की भुवनेश्वरीला आत्ता या वयात लग्न करायची काय गरज आहे. मग मला सांगा मी त्यांना काय उत्तर देणार. म्हणजे ताईला लग्न करायचं आहे ना, तर ती आपल्या घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने करू शकत होती ना, तिला हे सगळं करायची काय गरज आहे काय माहिती. आणि आता तर तिने डेकोरेशनलाही सुरुवात केली आहे, बँडसुद्धा बोलावला आहे. आणि ते ऐकून अधिपती विचारतो की बँड कशासाठी. तर दुर्गी मुद्दाम म्हणते की ते सगळं मला माहिती आहे, पण हे मी तुम्हाला सांगितलं हे ताईला कळू देऊ नका म्हणजे झालं. आणि मग ते बाकीच्याच विषयांवर बोलत बसते. तर अधिपती चिडून म्हणतो की मावशी आईसाहेबांनी बँड कशासाठी बोलावला आहे. आणि मग दुर्गी सांगते की आज सुनबाई घरी येणार आहेत ना त्यांच्या स्वागतासाठी. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्याचा धक्का बसतो. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की हे बघ मला माहिती आहे तुला घरी यायचं आहे आणि माझीसुद्धा तीच इच्छा आहे, पण मला असं वाटतं की तू तुझ्या कंडिशन्सवर घरी यावं. जर तू त्या भुवनेश्वरीच्या कंडिशन्सवर घरी आली ना, तर मग पुढे सगळंच खूप अवघड होईल. आणि तिला चांगलंच माहिती आहे तू आईंना नकार देणार नाही, म्हणूनच तिने मुद्दाम त्यांना तुला आणण्यासाठी पाठवलं आहे. मात्र तू त्यांच्यासोबत घरी येऊ नको, तू तुझ्या अटी त्यांच्यासोबत घरी पाठव, म्हणजे त्या भुवनेश्वरीचे डोळे उघडतील. तिला आत्तापर्यंत असंच वाटतं की तिला जे हवं ते ती घडवू शकते, आणि आपल्याला तिचा हात समज तोडून टाकायचा आहे, मोडून टाकायचा आहे. आणि जोपर्यंत ती तुझ्या सगळ्या अटी मान्य करत नाही ना, तोपर्यंत तू अजिबात आपल्या घरात पाऊल ठेवायचं नाही. मग कोणी का तुला न्यायला आलं तरीही चालेल. आणि ते ऐकून अक्षरा काळजीतच पडते. तर चारुहास सर तिला सांगतात की हे बघ भुवनेश्वरीकडून ना तू सगळ्या अटी मान्य करून घे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या शाळेचा मुद्दा. आता जरी भुवनेश्वरी गप्प बसली असली ना, तरी तिच्या डोक्यात ती शाळा बंद करण्याचा विचार बघ कुठे ना कुठे सुरूच असणार. त्यामुळे आधी तू तिच्याकडून लिगल डॉक्युमेंट्स बनवून घे, ज्यावर असं लिहिलेलं असेल की ती शाळा बंद करणार नाही. सगळं काही कागदोपत्री होऊ दे, नाहीतर ती भुवनेश्वरी दिलेला शब्द कधीही मोडू शकते. आणि हे सगळं ऐकून मग अक्षरासुद्धा भुवनेश्वरीला तिच्या अटी सांगायला तयार होते आणि आजींना नाईलाजाने नकार देण्याचं सुद्धा ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.